हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अर्चना दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर ही आहे माझी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा आणि त्याचबरोबर मी स्वामी समर्थांची पूजा पण मांडलेली आहे. माझ्याकडे मी एकाच टेबलवरती दोन्ही पूजा मांडते. तर माझी पूजा कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी इथे जी तुम्हाला दाखवलं होतं की मी गुरुवारच्या पूजेसाठी मुखवटा वगैरे घेऊन आली होती, तर तो मुखवटा लावलेला आहे. तर जस्ट माझं सगळं पूजा वगैरे मांडून झालं आणि दिवा लावला. समई होती, समई पण लावली. त्याच्यानंतर मग म्हटलं की आता चहा ठेवावा जरा. सो चहा पिऊन बाकीची कामं पण उरकायची होती. भांडे वगैरे होते, आज स्वयंपाक पण बाकी होता करायचा, म्हणून मग चहा ठेवला. तर चहा ठेवता ठेवता साखरेची वाटीच पडली चहाच्या टोपामध्ये. सो ती बाहेर काढली आणि मग चहा होतोय तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यावा. करावंच लागते, काय सगळं काही असलं तरी घरातली कामं काही चुकत नाहीत. चहा उकळलं होतं तर म्हटलं चहामध्ये दूध टाकून घ्यावे आणि दूध टाकल्यावरती राहिलेलं जे होतं भांडे वगैरे सगळं उरकून घेतलं. झाले बाई एकदाचे भांडे. माणसाला जेवण बनवायला 1 तास, खायला फक्त 10 मिनटं लागतात आणि परत भांडी घासायला परत अर्धा तास जातो त्याच्यामध्ये. खरंच
चहा झालाच होता तर म्हटलं तर चहा गाळून घ्यावा आणि चहा पिऊन झाल्यावरती आळूची पानं कापायला जायचे. इथे मी खालीच कुंडी आहे म्हणजे माझ्या फर्स्ट फ्लोअरवरती, तर तिथे मी आळूची पानाची कुंडी ठेवली होती जी मी गावावरून आणली होती, गावावरून दिली होती मला आळूचे कांदे, तर ते मी इथे लावले होते. आणि माझ्याकडे घरामध्ये पण काही आळूची पानं होती, ती पण मला गावावरूनच आली होती, तर म्हटलं ती आणि ही कापून घ्यावं म्हणजे याला पण नवीन पानं येतील परत. तर बरेच याच्यामध्ये कचरा पण जमा झाला होता, बाकीचं सगळं उडून वगैरे येतं. सो मी येईल एक दिवस परत याला क्लीन करायला. मग ती पानं आणली आणि धुवून घेतली. माझी घरात पण पानं होती, ती पण पानं धुवून घेतली आणि मी खालून आणलेली पानं ती पण देठ कापून सगळी पानं धुवून घेतली. आणि आता वड्यांचं आळूच्या वड्याला जो लागतं मिरची वगैरे ते वाटून घेणार. आमच्याकडे ना एवढ्या आळूच्या वड्या खातात की बस रे बस, म्हणजे प्रत्येकाला एक पूर्ण वडी म्हटलं ना तरी हरकत नाही आहेत. फक्त की पापलिकीला तळून वड्या लागतात कुरकुरीत. आमचं तसं काही नसतं, माझं रेयांशचं तसं काही नसतं. मग रेयांशला आणायला गेली मी, त्याचा पण क्लास सुटला होता, सो त्याला घेऊन आली मी. त्याला विचारत असते मी रोज आल्यावरती, त्याची नवीनच ट्युशन आहे ना, सो त्याला विचारत असते आजचा दिवस तुझा कसा गेला. तो नेहमी सांगतो चांगला गेला म्हणून. मग घरी आल्यावरती वडीचा मसाला काढला. हिरवी मिरची, मी थोडं चिंच टाकते त्याच्यामध्ये, हिरवी मिरची, लसूण, जिरी आणि गूळ, असं गूळ थोड्या प्रमाणात टाकते, पण थोडंसं आंबट गोड मग थोडी चव चांगली लागते. कधीच मध्येच खाताना कधीतरी असं चिंच येते तर थोडं चव वेगळी लागते जरा. मग ते वाटून घेतलं आणि बेसन पीठ, म्हणजे तुम्ही बघसालच आमच्या आळूच्या वड्यांना. आणि ह्या जेवढी पानं आहेत ना याच्या फक्त 2च दिवसाच्या आहेत, म्हणजे आज बनवलेत ना तर त्या उद्यापर्यंत संपून जाणार संध्याकाळपर्यंत. रेयांशी येता जाता खाणार. परत तनूचं असतं की तिला तळून पाहिजे असतात, तिच्या पप्पाच्या पण तळून पाहिजे असतात त्यांना, आणि मग आम्ही दोघं असतो. सो रेयांश अगदी टोमॅटो कॅचअप बरोबर आळूच्या वड्या खातो. मी एवढ्या आळूच्या वड्या आवडतात आमच्या घरामध्ये. मग थोडंसं तीळ पण टाकते त्याच्यामध्ये मी, हे वड्याचं बेसन पीठ मिक्स करताना थोडंसं मध्ये कसं क्रंची वगैरे लागतात ना त्याच्यासाठी. मग हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. ज्याची त्याची प्रत्येकाची पद्धत असते, पण मी थोडंसं टाकते चिंच वगैरे, थोडं गूळ, म्हणजे थोडी टेस्ट वेगळी. नॉर्मली मी कधीतरी फक्त हिरवी मिरची आणि लसूण वाटून पण टाकते. आणि जी चहाची भांडी झाली होती ते पण म्हटलं लगेच घासून घ्यावा. थोडं म्हटलं ना का परत बेसिन पूर्ण भरून जातं भांड्यांनी आणि परत तोच वैताग मी म्हटलं ना. आणि मग टाईम झाला होता तर म्हटलं तर वड्या करून घ्यावेत सगळ्या. तुम्ही बघसालच माझ्या किती वड्या झालेल्या आहेत. म्हणजे वड्या करून झाल्या ह्या 7 वळकुड्या झाल्यात, तरी पण 2च दिवसात संपून जाणार ह्या. आणि मी डाळ भाताचा कुकर ऑलरेडी लावून झालेला होता, मग ह्या वड्या मी कुकरला लावल्या. नाही तर माझ्याकडे स्टीमर पण आहे, मी स्टीमरमध्ये पण लावते, पण आज मला खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे मग कुकरला लावल्या मी. आणि ह्या माझ्या वड्या रेडी झाल्या होत्या. तर आता यांना मी काही कापून घेणार, म्हणजे काही तव्यावरती गरम करून घेणार आणि काही तळून घेणार. तर तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आणि माझी आजची पूजा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.